नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचन मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आज चिकन बिर्याणी. छान मऊ मोकळा भात आणि शिजलेले चिकन. तर चला पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. तर आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो चिकन. तर चिकन मध्ये असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण सर्व मॅरिनेट, यानंतर आपण चिकन मॅरिनेट करूया. तर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ, हळद, लाल मिर्च पावडर, गरम मसाला, लक्की बिर्याणी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, दही, सुके मसाले, एक अर्धा लिंबू आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर या प्रकारे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून याला मॅरिनेट होण्यासाठी एक अर्धा तासासाठी ठेवून देऊ. तर या ठिकाणी आपण घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ. अर्धा किलो चिकनला पुरेसा असतो. तर याला आपण 30 मिनिटासाठी भिजत ठेवूया. तर आपण चिकन मॅरिनेट होईपर्यंत आणि तांदूळ भिजेपर्यंत कांदा तळून घेऊया. आणि मिक्स करून घेऊया. खडे मसाले, कोथिंबीर, मीठ यामध्ये टाकायचं आहे तांदूळ. उकळी आल्यानंतर तांदूळ टाकायचा आपण. मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतर भात शिजला आहे का तो असा दाबून पाहायचा आहे. 80% भात आपण शिजवून घ्यायचा आहे. तो नंतर एका चाळणीमध्ये काढून ठेवायचा. नंतर थंड झाल्यानंतर आपण घ्यायचा आहे. नंतर आपल्याला अर्धा कप तूप घ्यायचे आहे. तुपामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. आणि पूर्ण चिकन टाकून त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण अर्धा कप पाणी पण तांदळातलं टाकू शकतो, कारण पूर्ण व्यवस्थित चिकन शिजायला पाण्याची गरज असते. 80% चिकन हे आपण इथे शिजवून घ्यायचे आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण एक झाकण लावून ठेवूया. मग आपण अधूनमधून कसं झालं आहे ते परतून पाहायचे आहे. असं पूर्ण पाणी राहिलं पाहिजे त्यामध्ये. चिकनला अशा प्रकारे हलवून व्यवस्थित घ्यायचं शिजून आहे. आणि आणि चिकन मी शिजले आहे यामध्ये का हे आपण आता तांदळामधलं चेक करून 1 वाटी पाहूया. पाणी पण टाकलेलं आहे, कारण आपलं चिकन पूर्ण व्यवस्थित शिजून घ्यावं म्हणून. चिकन व्यवस्थित शिजलेले आहे. 80-90% चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचे. याच्यावर आपण व्यवस्थित थर लावून देऊया. भाताचा थर व्यवस्थित लावून घेऊया. नंतर त्याच्यावर आपण तळलेला कांदा टाकूया. कांद्यावर नंतर कोथिंबीर, पुदिना व्यवस्थित पसरून घेऊया त्यावर. त्याच्यानंतर वरून आपण तूप पण सोडायचे आहे. कलर, जर तुम्हाला कलर आवडत नसेल तर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. पण आपल्याला व्यवस्थित छान अशी हॉटेल सारखी बिर्याणी जर दिसायची असेल तर कलर टाकावा. मग आपण दुसरा पण थर आणखीन एक लावून घेऊया. त्यावर पण कांदा, कोथिंबीर, तूप, पुदिना हे सर्व टाकून घेऊया. कलर आणि व्यवस्थित झाकण लावून घेऊया. गॅसवर तवा ठेवून मंद आचेवर 20 मिनिट बिर्याणीला दम द्यावा. तर झाली आहे आपली बिर्याणी रेडी. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.